नमस्कार, गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण गावाकडच्या पद्धतीने शेवंती कशी करायची हे पाहणार आहोत. काही ठिकाणी याला शेंगोळे देखील म्हणतात. ही कुळथाच्या पिठाची असते, हिवाळ्यात आवर्जून केली जाते आणि खूप पौष्टिक असते. अशी गावरान पद्धतीने की झणझणीत अशी शेवंती करूया. आता इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1.5 कांडी लसूण सोलून घेतलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असले तर टाका, नाही तर नका टाकू. पण मी इथे टाकले, खूप छान चव येते. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्याचं असं पाणी टाकून असं पातळ वाटण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने असं हिरवगार वाटण दिसतं आहे. आणि थोडंसं जिरं, कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे कापून, आणि असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. इकडे पातेले ठेवलेले भरपूर असं मोठं, मोकळी ढाकळ्याची. आपली शेवंती शिजली जाईल अशी गावाकडे मोठ्या पातेल्यातच केली जाते. आणि त्यामध्ये तेल टाकलं आहे थोडंसं, आणि लसूण भरपूर असा लसूण टाकलेला आहे. तर आता भरपूर असा लसूण असा बारीक कापून टाकलेला आहे सोलून, आणि चांगला असा तळसून द्यायचा आहे. त्यामध्ये जिरे टाकलेले आहे चमचाभर. जिरे टाकल्याने ना खूप छान अशी चव येते. जास्त जिरे टाकायचे याला. तर जिरे छान असे फुलले की त्यामध्ये भरपूर अशी बारीक कापलेली स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि चांगली परतू घेतलेली आहे. सुरुवातीला आता याला आदन आणण्यासाठी ठेवलेलं आहे. आदन येऊस्तर आहे ना आपली शेवंती तयार करून होते, म्हणजे वळवून होते. आमच्याकडे वळवून बोलले जाते. शेवंती बनवून होते. आणि भरपूर असं पाणी टाकलेलं आहे मी इथे. 5 ते 7 तांबे पाणी टाकलेले आहे आणि झाकण ठेवून उकळी आणण्यासाठी ठेवले. आणि त्यामध्ये उकळी आणण्याच्या अगोदर त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ. आदनामध्ये मीठ जर टाकलं ना तर खूप छान अशी चव येते. आणि इकडे मी पीठ घेतलेलं आहे कुळथाचं, त्यामध्ये वाटण टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे. असं मळून घ्यायचं आहे पाणी टाकून. असं छान असं मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागला. मिक्सरचं भांडं देखील हिसळून घ्यायचं आहे. झाकणाला देखील मसाला लागलेला असतो ना, तो देखील असा टाकून घ्यायचा आहे पाणी हिसळून अशा पद्धतीने. आणि तर आता मसाल्याचं पाणी होतं मिक्सरच्या भांड्याचं वगैरे, त्यातच असं सुरुवातीला मळून घेतलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी यामध्ये. मिक्स करून घेतल्यानंतर जसं लागेल ना आपल्याला तसं पाणी टाकायचं आहे. जसं की आपण पुऱ्या करण्यासाठी जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने पीठ मळायचं. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, अशा पद्धतीने पीठ मळायचं, जसं आपल्याला शेवंती लाटण्यासाठी सोपी जाईल. आता थोडंसं तेल लावून घेतलेले मी, आणि छान होतं असं तेल लावल्यानंतर. आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. आणि 5-1 मिनटं झालेली असेल. आता छोटासा उंडा असा तोडून घ्यायचा आणि पोळपाटावर आहे ना असा लाटून घ्यायचा. असं शेवंती वळून घ्यायची अशी जशी आपल्याला पाहिजे तशी. आता काही जण याची जिलेबीसारखी देखील वेटळे करतात, पण आमच्याकडे अशी लांबच छान वाटते ना. मग आता मी पोळपाटावर असं करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. सुरुवातीला तेल वगैरे काहीच नाही लावायच्याला. सुरुवातीला पोळपाटावर आहे ना अशी लाटली जाते, पण नंतर पोळपाट चिकट होतो ना, त्यानंतर त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. कोरडं पीठ लावलं की मग बरोबर शेवंती वळली जाते. अशा पद्धतीने शेवंती सर्व वळून घ्यायची आहे. आणि थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आपण, जे वरती शेवंती टाकतो ना, त्यामुळे ती अशी चिटकणार नाही एकमेकाला. आता इथे आपलं आदन देखील आलेलं आहे बघा. भरपूर अशी मस्त उकळी आलेली आहे आदनाला. थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला, तर ते नंतर सांगते कशासाठी काढायचं आहे. 1 तांब्याभर पाणी काढून घेतलेलं आहे. आणि ही शेवंती आपण तयार केली होती, वळून घेतली होती ना, ती शेवंती यामध्ये टाकून द्यायची आहे अशा पद्धतीने. आणि शेवंती टाकून दिल्यानंतर आहे ना, जे थोडंसं पिठाचा गोळा काढून ठेवला होता ना आपण पिठाच्या उंड्यामधून, तो थोडासा असा एक चपातीपेक्षा थोडासा कमी उंडा काढून घेतलेला आहे. आणि असे त्याचे थोडे तुकडे केलेले आणि गरम पाण्यामध्ये भिजवण्यासाठी ठेवलेले. परातीमध्येच ठेवायचे, जास्त भांड्याचा पसारा देखील होत नाही. अशा पद्धतीने ते गोळे ना फोडून घेतले गरम पाण्यामध्ये. आणि एकदम असं सरभरीत असं मस्त पातळ त्याचं, जसं आपण बेसन पिठलं बनवण्यासाठी पीठ खालवतो ना, अशा पद्धतीने त्याचं पिठाचा गोळा असा पाण्यामध्ये विरघळून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि परत एकदा हलवून द्यायचं आहे. आणि छान अशी 20 ते 22 मिनटामध्ये आपली शेवंती मीडियम गॅसवर शिजली जाते. जेवढं आपल्याला पातळ रस्सा पाहिजे, घट्ट पातळ, त्या पद्धतीने पाणी टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार. आणि मस्त उकळी येऊन द्यायची. आता बघू शकता आपल्या शेवंतीला अशी छान अशी उकळी यायला लागलेली आहे. आणि ताटामध्ये घेऊया आपण. आणि ते कांदा, लिंबू यासोबत खूप छान लागते अशी शेवंती. गरमागरम शेवंती हिवाळ्यात तर खूपच एकच नंबर लागते. सर्वजण आवडीने खातात आमच्या घरी. अशा पद्धतीने शेवंती नक्की करून बघा, आणि खूप छान होते अशा पद्धतीने केलेली शेवंती ना.
एकदम एकच नंबर. त्याने ही शेवंती ना शिळी जरी राहिली ना तर खूप छान दुसऱ्या दिवशी सकाळी आपण तव्यावर थोडंसं तेल टाकून गरम करू शकतो. खूप छान लागते अशा पद्धतीने केलेली शेवंती. आणि शेवंती एकही माणूस असं नसेल की त्याला शेवंती आवडत नाही. फक्त ज्यांना मूळव्याधाचा उष्णतेचा त्रास आहे त्यांना शक्यतो चालत नाही, पण एकही माणूस असं नसेल की त्याला शेवंती आवडत नाही.